नमस्कार मित्रांनो, आज आपण भाग 2 पार्ट 2 ऑफ एव्हियन ट्रीटमेंट इन बोथ हिप्स किंवा सिंगल हिप याबद्दल आपण ट्रीटमेंट मॉडॅलिटीज बद्दल थोडंसं जाणून घेऊयात. मागच्या पार्टमध्ये आपण बघितलंय की बेसिकली एक एव्हियनचं निदान झालेला जो रुग्ण आहे तो तुमच्यापर्यंत आलेला आहे. तो कुठल्या स्टेजचा आहे त्याचं तुम्ही क्लिनिकल असेसमेंट केलं, त्याचं काय असलेलं एक्सरे, सिटी स्कॅन, MRI बघून त्याचं तुम्ही एक रेडिओलॉजिकल असेसमेंट केलं. ते दोघं असेसमेंट त्याच्या स्टेजची मॅच होत आहेत का याची तुम्ही खात्री करून घेतली आणि त्या अनुषंगाने तुम्ही बेसिकली ट्रीटमेंटला तो रुग्णाला तो हिप वाचवण्यासाठी ज्या ज्या तुमच्याकडे काही मॉडेलिटीज आहेत त्या तुम्ही त्यांच्याशी डिस्कस केल्या. त्याच्यात सगळ्यात पहिले आपण डिस्कस करूयात कोर डिकम्प्रेशन. कोर डिकम्प्रेशन ही एक अशी गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे जेणेकरून बेसिकली त्या ठिकाणी हाडाच्या अंतर्भागात आपण एक मोठा होल करतो 6 ते 8 mm दरम्यानचा, आणि त्या होलचा जो रुख असतो तो बेसिकली युजली सुपेरोलॅटरल जो पार्ट असतो फ्युमरल हेडचा त्या ठिकाणी किंवा MRI मध्ये जो व्याधीग्रस्त भाग आहे त्या व्याधीग्रस्त भागाकडे आपण डायरेक्ट करून त्या ठिकाणी होल करतो. त्याच्यात पुढची स्टेजेस असतं की बेसिकली तो ड्रिल करून त्याच वेळी बेसिकली क्युरेटने तेवढा नेक्रोटिक पार्ट जो आहे तेवढा आपण काढून टाकायचा आणि आतमध्ये जी रिकामी झालेली जागा आहे त्या जागेला एक तर तसंच ब्लँकली सोडता येतं. जर क्युरेट नसेल केलं तर क्युरेट केलेल्या स्टेजमध्ये तुम्हाला ब्लँकली सोडता येणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला बोन मॉर्फोजेनिक प्रोटीन हे बेसिकली टाकता येतं, PRP तुम्ही सोडू शकतात, किंवा तिसरं एक बेसिकली स्टेम सेल इनॉक्युलेट असतं, हे 3 तुम्ही त्याच्यात टाकू शकतात. हे जे बोन मॉर्फोजेनिक प्रोटीन किंवा स्टेम सेल जे प्रकार आहे हे थोडे खर्चिक प्रकार आहेत. नेमका किती खर्च येऊ शकतो हे जाणून घ्यायसाठी तुम्हाला तुमच्या तज्ञांना अगोदर विचारून घ्यायला लागेल. कुठल्या स्टेजला आपण हा पार्ट करतोय त्यानुसार त्याची एक ऑपरेशनला यश येण्याची शक्यताचं पर्सेंटेज वाढत जातं. जितकं उशिरा करू तितकं ते पर्सेंटेज मंदावत जातं. कोर डिकम्प्रेशन विथ क्युरेटाज झाल्यानंतर बेसिकली तुम्ही बोन मॉर्फोजेनिक प्रोटीन किंवा स्टेम सेल इनॉक्युलेट टाकू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त जुनी जी लोक होती जी आज साधारणपणे 60 वर्षाच्या पुढची आहेत आणि जे प्रॅक्टिसिंग ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत ते बेसिकली एक क्वाड्रिसेप्स फ्युमोरिसचा एक वास्क्युलर मसल पेडिकल ग्राफ्ट करायचे. तो एक साधारणपणे खूप डिमांडिंग प्रोसिजर होती जी सगळेच लोक मास्टर नाही करू शकले. त्याच्यानंतर तिसरा एक पार्ट असतो ज्यात बेसिकली फिबुलाचा एक स्ट्रट ग्राफ्ट त्याच्यात ते हेडमध्ये ड्रिल करून टाकायचे. त्याच्याने कयास असा राहायचा की बेसिकली कदाचित कोलॅप्स प्रिव्हेंट होईल आणि लेट कोलॅप्स होईल असं, जेणेकरून जो काही आर्थरायटिस होईल तो उशिरा व्हावा असा हेतू सगळ्या मॉडेलिटीजचे एकच होते की तो हिप वाचला पाहिजे आणि अगदीच जर तो ऱ्हास होणार आहे तर तो उशिरा झाला पाहिजे जेणेकरून तो बायोलॉजिकल हिप त्या रुग्णाला वापरता येईल. सायन्स बदलत गेलं, नवीन मॉडेलिटीज येत गेल्या, नवीन इम्प्लांट्सचे मेटल आणि त्यांचं आधुनिकरण जसं जसं प्रत्येक दशकागणिक होत गेलं तसं एव्हियन कडे रॅडिकली ट्रीटमेंट करण्याचा दृष्टिकोन सर्जन्सचा एकोपाने वाढत गेला. पण एक गोष्ट ती तितकीच निश्चित राहिली आणि जी नाही बदलली म्हणजे इडिओपॅथिक एव्हियन. जिथे एव्हियन याला काच झाला त्याचं आम्ही उत्तर शोधू शकलेलो नाही, किंवा एव्हियन प्रिव्हेंट करायसाठी जे मोजक्याच आम्हाला पर्याय माहिती आहेत तेवढ्या पर्याय पलीकडे जाऊनही एव्हियन होतोच, तो रोखण्याचे पर्याय शास्त्रात आमच्याकडे अद्याप पूर्णपणे अवगत झालेले नाहीत. त्यामुळे अशी परिस्थिती जी आपल्या हाताबाहेर आहे तिच्यावर कंट्रोल न करता जे समोर आलेले आपल्या समोर पर्याय आहेत त्याच्यात आपण नेमकं काय करू शकू आणि ह्या रुग्णाला त्याच्या एज, त्याचे बॉडी स्ट्रक्चर, त्याचा BMI, त्याचे डिमांड्स हे सगळे कन्सिडर करून आपण बेस्ट काय पर्याय ते देऊ शकतो. राहत परिस्थितीत आपण हिप वाचवण्यासंदर्भात जी ट्रीटमेंट मॉडेलिटीज बोलतो आहोत त्यात औषधी, त्याच्यात वेगवेगळ्या डॉक्टरांनी त्यांच्या हातावर अनुभव आलेले वेगवेगळे औषधी मॉड्यूल्स, त्याच्यानंतर बेसिकली ते त्यांनी काही पब्लिश्ड आहेत, काही अनपब्लिश्ड आहेत, त्याचा डाटा आहे, ते सायन्स आहे. त्याच्यामुळे बिसफॉस्फोनेट्स, व्हिटॅमिन D, कॅल्शियम आणि बेसिकली ब्लड थिनर्स हे अशा काही गोष्टी आहेत ज्या अजूनही गोल्ड स्टँडर्ड पद्धतीने ऑर्थोपेडिक फ्रॅटर्नीमध्ये वापरल्या जात आहेत, ज्याच्याने एव्हियनची प्रोग्रेशन डिले करता येतात. सोबत डिकम्प्रेशन, PRP, स्टेम सेल्स, बोन मॉर्फोजेनिक प्रोटीन हे अजून काही व्याधी आहेत. अजूनही नव्याने काही बोन रिग्रो सर्वसाधारणपणे कुठल्या व्यक्तीचं कुठल्या कंपनीचं आपण नाव न घेता काही अजून मॉडेलिटीज आलेल्या आहेत ज्याच्यात बेसिकली एव्हियन लांबवता येतं का,
काही कमर्शियली प्रिपेरेबल, कमर्शियली अवेलेबल 1-2 कंपनीज आहेत ज्यांनी त्यांचे काही पावडर्स आणलेत, काही गोळ्या आणल्यात आणि जे दावा करतात की कदाचित याच्याने एव्हियन करेक्ट होईल किंवा अरेस्ट होईल. तर त्याबद्दल ठामपणे अद्याप त्यांनी जरी प्रेझेंट केलेले पेपर्सच्या सपोर्टला देत आहेत, एक खूप मोठा त्याचा रुग्णसमूह आहे, अद्याप आमच्या बघण्यात आलेला नाही. काही काही डॉक्टर्स आहेत जे बेसिकली क्लेम करतात की ते XYZ मॉडॅलिटीने ते एव्हियनचा रुग्ण 100% बरे करतात आणि त्यांच्या हातावर तसे रुग्ण झालेले पण आहेत. त्यामुळे वी कॅनॉट डिनाय और स्ट्रेट वे रिफ्यूज दोज मॉडॅलिटीज. बट वन थिंग इज फॉर शुअर, देर आर व्हेरी फ्यू हँडफुल मॉडॅलिटीज to treat avian. So you please be alert, see to it that you are not amongst the most potential group of patients to land in an avian. त्याच्यासाठी जे गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे त्याच्यात प्रामुख्याने 2 गोष्टींचा मी तुम्हाला नाव सांगेल, ते म्हणजे अल्कोहोल आणि स्टेरॉइड्स. या 2 गोष्टी जरी सध्या तुम्ही अवॉइड केल्यात किंवा बंद करू शकलात तर कदाचित तुम्ही एव्हियन पासून 2 हात लांब राहाल. याच्या उपर अजून तुम्हाला काही जाणून घ्यायचं आहे तर कृपया तुमचे सगळे रिपोर्ट्स रुग्ण घेऊन तुम्ही जवळच्या तज्ञ डॉक्टरांची जरूर भेट घ्या. थँक्यू.